राज्याचं विरोधी पक्षनेतेपद नेमकं कुणाला मिळणार? विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्ज आलेला नसल्याची माहिती मिळतेय। विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या संदर्भात विचार करतील। विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडे आवश्यक तितकं संख्याबळ नाही आणि त्यामुळेच कदाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर एक पेच निर्माण होऊ शकतो। या सगळ्यातनं ते नेमका कसा मार्ग काढणार? राज्याला विरोधी पक्षनेता मिळणार का? आणि जर मिळाला तर तो कोण असणार? या सगळ्याचीच आता उत्सुकता आहे। अद्याप माझ्याकडे कुठच्याही पक्षाकडनं विरोधी पक्ष नेता नेमणूक करण्यासंदर्भातला प्रस्ताव प्राप्त झालेला नाही। त्यामुळे आपल्या प्रथा परंपरेनुसार असा प्रस्ताव माझ्याकडे यायला पाहिजे। असा प्रस्ताव अध्यक्षांकडे आल्यानंतर या संदर्भात जे नियम आहेत आणि या विषयात ज्या आजपर्यंतच्या विधिमंडळाच्या प्रथा परंपरा आहेत त्यानुसार योग्य निर्णय घेतला जाईल। विरोधी पक्षनेता हा नियमामध्ये असणाऱ्या तरतुदीनुसार 10% कमीत कमी जर जागा एखाद्या पक्षाने जिंकल्यात तर त्याला विरोधी पक्ष नेतापद घेता येतं। 288 पैकी 10% म्हणजे 29 जागा हव्या किंवा या संदर्भात जे नियम आता तरतूद आहे त्या तरतुदीमध्ये आपल्याला कमीत कमी निवडणुकीच्या पूर्व अधिकृत आघाडी जर केली तर अधिकृत आघाडी केली असती तरी याचा फायदा तांत्रिक दृष्टिकोनातून त्यांना घेता आला असता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।